आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। महानगरपालिका यांच्याकडून पुष्प महोत्सव साजरा। ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट। नाशिक आज रोजी 9 जानेवारी नाशिक महानगरपालिका आयोजित पुष्प महोत्सव दिनांक 9, 10, 11 या 3 दिवस चालणाऱ्या पुष्प महोत्सवाच्या आयोजन नाशिक महानगरपालिका आयुक्तसह आयुक्त व कर्मचारी वर्ग राजीव गांधी येथे पुष्प महोत्सव आनंदात साजरा करण्यात येत आहे। त्यामध्ये विविध जातीच्या फुलांचे आकर्षण गुलाब, मोगरा, केवडा, जाई, जुई, रातराणी अशा विविध फुलांनी सजावट करून राजीव गांधी भवन येथे आयोजन करण्यात आले। राजीव गांधी भवन येथे पुष्प महोत्सव 2024 चे आयोजन केतकी माटेगावकर हे मुख्य आकर्षण होते। माननीय आमदार राहुल ढिकले, माननीय खासदार देवयानी फरांदे, माननीय आमदार सीमा हिरे तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त करंजकर साहेब, सुरक्षा अधिकारी DB शिंदे साहेब, महानगरपालिका कर्मचारी वर्ग व सुरक्षा रक्षक ह्यामध्ये आकर्षक बैलांची जोडी, फुलांची सजावट केलेले सुंदर नाशिक, स्वच्छ नाशिक असा देखावा करण्यात आलेला होता। 3 दिवस चालणारा हा पुष्प महोत्सवात आकर्षक ठरणार आहे। आताच परिश्रम करून उद्यानातील माळी कामगार त्यांचे उल्लेखनीय काम ठरणार आहे। मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण व देखावा रेखाटण्यात आला होता। या पुष्प महोत्सवाला पहिल्या दिवसापासून भरघोस प्रतिसाद मिळत आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, जी न्यूज मराठी, नाशिक।